नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नगर परिषद भरती जी काही 2025 ला येणार होती ऍड, तर ती कशामुळे जे काही निवडणूक चालू होती, नगर परिषदेची निवडणूक चालू असल्यामुळे हे नगर परिषद भरती ही झाली नाही. आचारसंहिता आता ह्या डिसेंबर मध्ये संपणार आहे, तर 21 पर्यंत आचारसंहिता संपणार आहे. त्याच्यानंतर मग जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका होतील. त्याच्यानंतर ही अपकमिंग जाहिरात आहे ते कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे? किती 723 पदाची ही जाहिरात असणार आहे. जागा किती असणार आहे? तर 723 पदाच्या ह्या जाहिरात असणार. अधिकारी लेवलचं पद आहे कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी म्हणून हे वाचणार आहे पद. नगर परिषद भरती ही कधी होणार आहे? 2026 मध्ये फेब्रुवारी पर्यंत ही होण्याची शक्यता आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, याची वयोमर्यादेसाठी काय लागणार आहे आणि पात्रता काय लागणार आहे आणि वयोमर्यादा काय लागणार आहे, तसंच जाहिरात कधी येणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मग बघा, मग पात्रता काय लागणार आहे? आपल्याला पात्रता लागणार आहे कोणत्याही शाखेची पदवी. मग ते कला, वाणिज्य, विज्ञान शाखा याच्यामधली कोणतीही शाखा, म्हणजे मेडिकल फील्ड मधली शाखा असली तरी चालणार आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, अभियांत्रिक मधला झालेली असते, इव्हन मुक्त विद्यापीठाची घरी बसून जरी तुम्हाला डिग्री आलेली असेल तरी सुद्धा तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकणार आहात. तर मग सिलेबस कशा पद्धतीने असतो किंवा आपल्याला सिलेबसला काय काय असतं हे पूर्ण व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मग आपण बघितलं पात्रता काय लागणार आहे, कोणत्याही शाखेची आपल्याला पदवी लागणार आहे. फक्त इव्हन इथं काय एकच ठेवलं आहे की त्यांनी मग कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे. तर वयोमर्यादा काय असणार आहे? मग 18 ते 38 वर्षापर्यंत ओबीसी कॅटेगरी, इव्हन कोणत्याही कॅटेगरी वाल्यांना भरता येणार आहे. तर मग जे एसटी, एससी, ओबीसी मधील त्यांच्यासाठी काय हे ओपन साठी झालं तर त्यांच्यासाठी किती वर्ष वाढ होणार आहे? 5 वर्ष याच्यामध्ये वाढ होणार आहे. एससी कॅन्डिडेट साठी याच्यामध्ये वाढ होणार आहे. तसंच अंशकालीन, माजी सैनिक यांच्यासाठी अजून किती 2 वर्ष हे ऍड केले जाणार आहेत. आणि अंशकालीन साठी किती 5 वर्षे ऍड केले जाणार आहेत. म्हणजे 55 या पर्यंत 50-55 पर्यंत अंशकालीन साठी हे वयोमर्यादा असणार आहे. तर मग कोणते पद ही भरली जाणार आहे? तर याच्यामध्ये कोणते गट ब आणि गट अ अशा पद्धतीचे हे पदे भरली जाणार आहेत. तर मग जाहिरात ही कधीपर्यंत येणार आहे? एक आता आचारसंहिता, रिझल्ट, याच्यानंतर म्हणजे पहिले सुरुवातीला नगर परिषदेच्या ह्या होणार, आपलं मतदान नगर परिषदेचं होणार. त्याच्यानंतर जिल्हा परिषद, नंतर पंचायत समिती, मग त्याच्यानंतर म्हणजे आपला पूर्ण डिसेंबर गेला तसा जानेवारी ही आचारसंहितेमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारी मध्ये ह्या किती 723 पदाचे ह्या फॉर्म याचे येणार आहे. तर मग याचा सिलेबस काय विचारलं जातं? इथं मराठी विचारलं जातं, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता. याच्यामध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. म्हणजे याच्यामध्ये मुलाखत ही असतीच सुरुवातीला, याची पेपर 1 आणि पेपर 2. तर मग याच्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने असतात? 15 प्रश्न हे असतात. मराठीचे 15, इंग्लिशचे 15, सामान्य ज्ञानचे 15 आणि ह्याचे बुद्धिमत्ताचे 15 आणि सामान्य ज्ञानचे 15, असे किती 60 प्रश्न हे झाले. आणि 40 पेपर 2 किती मार्क्सचा असतो? 40 प्रश्नाचा पेपर 2 असतो. तर मग हे पेपर 2 मध्ये आपल्याला काय विचारलं? तर याच्या विषया संबंधित, म्हणजे जो काही कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी याच्या संबंधित आपल्याला 40 मार्क्सला प्रश्न विचारले जातात. म्हणजे 40 प्रश्न हे विचारले जातात. हे किती मग 30 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स असे असतात. 30 असे मिळून किती झाले? तर 120 आणि हे 80 अशी 200 मार्क्सची
हे एक्झाम होते. याच्यामध्ये कसं आहे 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 25% मार्क चुकीच्या उत्तराला 25% मार्क हे कपात केले जाणार आहे. अशा पद्धतीने याचा अभ्यासक्रम हा असणार आहे. अभ्यासक्रम अशा पद्धतीने असणार आहे. आणि ही खूप चांगलं असं हे पद असणार आहे. याच्यावर आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ घेणार आहोत की म्हणजे काय काय आपल्याला मराठीमध्ये काय काय विचारलं जातं, किंवा 2023 ची जी काही झाली होती नगर परिषद भरती, नगर पंचायती व औद्योगिक नागरी स्वसेवा परीक्षण ही जी झाली होती याचा अभ्यासक्रमानुसार हे आहे. तर मग हे पूर्ण आपण सिलेबस केला, वयोमर्यादा हे पूर्ण बघितलेलं आहे. तर अशाच पद्धतीने ज्यांना कोणाला ह्या पदासाठी फॉर्म भरायचे आहेत त्यांच्यासाठी म्हणजे ही महत्वाची अशी अपडेट असणार आहे, कारण ही अपडेट 2 महिन्यानंतर येणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आतापासूनच अभ्यासाची तयारी लागणार. याच्यामध्ये मी पूर्ण बेसिक पासून घेणार आहे तुम्हाला की मराठीमध्ये आपल्याला काय काय विचारलं जाणार आहे, इंग्लिशमध्ये काय विचारलं जाणार आहे, तसेच सामान्य विज्ञान, भूगोल, इतिहास, याच्यावर राज्यशास्त्रावर अशा पद्धतीने याच्यात काय काय विचारलं जाणार हे पूर्ण डिटेल मध्ये पाहणार आहोत. तर अशाच या व्हिडिओचे नगर परिषद भरतीसाठी अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा.